नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ह्या मिरचीची भाजी करून दाखवणार आहे। ही भरून मिरचीची पण भाजी होते आणि आता आज मी ही अशी बारीक चिरणार आहे। हे पाहिजे अशा पद्धतीने चिरायची आणि आपण ह्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। हे पहा, अशा बिया काढून घ्यायच्या ह्या मिरचीच्या आणि हे असे तुकडे करून असे पातळ काप करायचे ह्याचे बघा, अशी बारीक चिरायची। हे पहा हे असे चिरायचे म्हणजे पटकन शिजली जाते। हे पहा हे अशा पद्धतीने। आता ह्या सगळ्या मिरच्या मी असे शिजून घेणार आहे। हे पहा आता हे मिरच्या अशा चिरून झाल्यात, अशा लांबड्या चिरून घ्यायच्या। हे पहा अशा एकसारख्या मी चिरून घेतल्यात। आता कढईमध्ये मोठ्या दोन पळ्या तेल घातलेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये ह्या मिरच्या आहेत चिरलेल्या, त्या मिरच्या घालायच्यात आपल्याला। ह्या सगळ्या मिरच्या त्याच्यामध्ये घालते आणि एकसारखं त्याला हलवायचं म्हणजे मिरच्या पण भाजून निघतात आणि कच्च्या नाही राहत। गॅस मोठा केला आहे, मोठ्याच गॅसवर आपल्याला भाजायचं आहे। गॅस मोठाच ठेवायचा। ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण ह्याला भाजून घेऊया छान तेलामध्ये। आता त्याच्यामध्ये हा लसूण, एक गड्डी लसणाची मी टेचून घेतलेला आहे, तो टाकायचा, पुन्हा हलवायचं। आता 2 मिनिट आपण ह्याला झाकण ठेवणार आहे आणि गॅस बारीक करायचा आहे। 2 मिनिट झालेत, आता आपण झाकण काढून हलवूया पुन्हा। आता पुन्हा गॅस मोठा करायचा। लसूण चांगला भाजला गेला आहे, लसणाचा वास येतोय छान। एकसारखं हलवलं म्हणजे खाली करपत नाही। आता त्याच्यामध्ये घालणार मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, तो घालणार आहे आणि पुन्हा त्याला हलवायचं छान। कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंत त्याला आपण परतत राहायचं आहे। असा कांदा टाकला तरी तो कच्चा राहत नाही आणि भाजीला चव छान लागते। आपण नेहमी आधी कांदा परतून घेतो ना, ही थोडीशी वेगळी पद्धत, ह्याने पण छान चव येते भाजीला। थोडंसं मीठ टाकूया आपण त्याच्यामध्ये, म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल। मोठाच गॅस ठेवायचा। मिरची पातळ चिरल्यामुळे ती लगेच शिजते तेलामध्ये, त्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही आपल्याला। आता पुन्हा आपण 2 मिनिट त्याला झाकण ठेवणार आहे आणि गॅस बारीक करायचा। आता 2 मिनिट झाले आहेत। आता त्याच्यामध्ये आपण एक टोमॅटो तो घालूया त्याच्यात आणि थोडीशी कोथिंबीर, पुन्हा परतायचं चांगलं। मोठाच गॅस ठेवायचा।
किंवा तुम्ही टोमॅटोची ग्रेव्ही करून टाकली तरी चालेल. आता त्याच्यामध्ये हे मसाला टाकूया आपण. हे लाल मिरची पावडर 1 चमचा, हे जिरे पावडर 1 चमचा, हळद 1 चमचा आणि धणे पावडर 1 चमचा. आता ही मिरची तिखट नसल्यामुळे आपण ह्याच्यात मिरची टाकतो. ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. तर पुन्हा हलवायचं ह्याला. आता आपण हे टाकले ना, आता गॅस बारीक करूया आणि पुन्हा ह्याच्यावर 2 मिनिट झाकण ठेवूया. आता 2 मिनिट झालं आहे. हे पहा आपली भाजी शिजलेली पण आहे. आता त्याच्यामध्ये मगाशी आपण थोडंच मीठ घातलं होतं, अर्धा चमचा. आता आपण अर्धा चमचा मीठ घालू चवीपुरतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा दही घालायचे. आंबट नाही घ्यायचं दही, जास्त आंबट घेतलं भाजी आंबट होते. पुन्हा हलवायचे. दही घातली तर बारीकच गॅस ठेवायचा. दह्यामुळे भाजीला टेस्ट छान येते. आता ही मिरचीची भाजी आहे ना, ह्याच्यामध्ये ही भरून पण करतात. ह्याच्यामध्ये बटाट्याची भाजी भरूनसुद्धा ही मिरची करतात, पण मी थोडीशी ही वेगळी पद्धत करून दाखवली तुम्हाला. आता ही मिरची पण आपली छान शिजली बघा, शिजलेली आहे. दही टाकल्यामुळे त्याचा छान वास येतो आहे. आता ह्याच्यामध्ये मी एकदम जाड शेंगदाण्याचं कूट कुटलेला आहे तो घालते. खमंग शेंगदाणे भाजायचे आणि जाडसर कुटून घ्यायचा. आता आपण ह्याच्यात दही टाकले त्याच्यामुळे आपण ह्याला परत 2 मिनिट झाकण ठेवूया बारीक गॅस करून. 2 मिनिट झाले. भाजी शिजली आहे पहा, सुंदर भाजी झाली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी आपण या बाउलमध्ये काढून घेऊया. दह्यामुळे भाजीला टेस्ट छान येते. थोडीशी ह्याच्यावर कोथिंबीर घालूया. आता ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. धन्यवाद.